4, हेवा किंवा मत्सर किंवा द्वेष भाव आपल्याला पापाकडे घेऊन जातो. ज्या वेळेला आपण एखाद्याचा हेवा करतो त्यावेळेला तो हेवा आपल्याला पापाकडे जे आहे ते घेऊन जात असतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण ज्यावेळेला गलतीकरचं पत्र 5वा अध्याय आपण काढतो त्या ठिकाणी 19 पासून तर 21 पर्यंत संत पौल आत्म्याच्या प्रेरणेने देहाच्या कर्मासंदर्भात, आता हेवा देहाचं काय कर्म आहे लक्ष द्या बघा. कोणतरी गलतीकरचं पत्र 5वा अध्याय आणि 19 ते 21 पर्यंत. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगीलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की असे कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वचन मिळणार नाही. येस, व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की वचन सांगते की देहाची जी काही कर्म आहे त्या कर्मांपैकी एक जे काही कर्म आहे ज्याचं नाव मत्सर आहे. आता मत्सर काय करतो, आपल्याला एखाद्या व्यक्तीचं चुकीचं करण्याकरता उकसवत असतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक गोष्टी मत्सरा संदर्भात जे आहेत ते पाहायला मिळतात. पवित्र शास्त्र जर आपण बारकाईने जर वाचलं तर वचन सांगतं की याकोबाची आणि योहानाची जी आई आहे, याकोब आणि योहानाची जी आई आहे ती येशूकडे आली आपल्या दोन्ही पुत्रांना घेऊन, आणि ती येशूला म्हणाली की एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे जायचं बस. आणि बाकीचे जे 10 आहे त्यांनी ज्या वेळेला हे ऐकलं त्यावेळेला ते 10 त्या 2 भावांचा राग करू लागले, त्यांचा हेवा जो आहे तो करू लागले, त्यांचा मत्सर जो आहे तो, त्यांचा द्वेष जो आहे तो करू लागले. आणि त्यांच्या विषयी ते आपसामध्ये जे आहे ज्या वेळेला कुजबुज करू लागले त्यावेळेला वचन सांगते की येशूने त्यांना खऱ्या अर्थाने मोठेपणा काय आहे या संदर्भात काय केलं, शिकवलं. आपण पवित्र शास्त्र जर बारकाईने वाचलं तर हेरोद राजा जो आहे तो देखील येशूचा हेवा जो आहे तो करू लागलेला होता. ज्या वेळेला मागी लोक हे तारा पाहून येशूची आराधना करण्यासाठी आलेले होते त्यावेळेला हे हेरोद राजाला भेटले. आणि हेरोद राजाला भेटल्यानंतर त्यांनी हेरोद राजाला विचारलं की जो यहूद्यांचा राजा आहे ना त्याचा जो जन्म आहे तो कुठं झालेला याविषयी. त्यावेळेला आपण पाहतो की हेरोद हा अस्वस्थ झाला आणि त्याने येशूविषयी जो काही मत्सर आहे, जो काही हेवा आहे तो करायला सुरुवात केली. आणि मत्सरामुळे बघा ज्या वेळेला आपण लूका वर्तमानामध्ये आपण येतो वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं येशूच्या जन्मासंदर्भात. ज्या वेळेला आपण लूका वर्तमानामध्ये येतो तर लूका वर्तमानामध्ये आपल्याला मत्तयाचं पुस्तक 2रा अध्याय आपण काढू. मत्तयाचं पुस्तक 2रा अध्याय 16 वचन आपण वाचा, 16, 17 आणि 18. 16, 17, 18 वाचा. मत्तय 2रा अध्याय 16, 17, 18. तेव्हा मागे लोकांनी आपणाला फसविले हे पाहून हेरोद अतिशय रागावला आणि जो काळ त्याने मागे लोकांपासून नीट विचारून घेतला होता त्या काळाप्रमाणे त्याने बेथलहेमात व त्याच्या सर्व सीमात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बाळक होते त्या सर्वच माणसे पाठवून त्याचकडून जीवे मारले. रामा येथे रडणे व मोठा आकांत याचा शब्द ऐकण्यात आला. राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाही राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना असे जे इर्मिया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते त्या समयी पूर्ण झाले. येस, व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी वचन काय सांगतं की हेरोद जो आहे त्याला संताप आला, त्याला राग आला आणि त्या रागामुळं, त्या संतापामुळं त्याने 2
वर्षाच्या आणि त्यापेक्षा कमी वयाचे जे काही बालक आहेत त्यांची कत्तल केली. म्हणजे हेवा माणसाला एखाद्याचं चुकीचं, एखाद्याचं वाईट करण्याकरता उकसवत असतो. आणि हेवा हा देहाच्या अनेक कर्मांपैकी एक कर्म किंवा एक असं गोष्ट आहे जी आपल्याला गणती करायच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 19 पासून ते 21 पर्यंत असलेली पाहायला भेटते. आणि आपण पाहतो की आज जगाच्या पाठीवरती एकमेकांचा हेवा करणाऱ्या लोकांची लोकसंख्या ही जास्त असल्या कारणामुळं ती लोक एकमेकांचं वाईट करण्याकरता उकसवले जात आहेत त्यांच्याकडे असलेला जो काही हेवा आहे त्याच्यासाठी. ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 37वा अध्याय आणि 11वं वचन आणि 28वं वचन वाचतो. उत्पत्ती 37वा अध्याय 11वं वचन आणि 28वं वचन वाचतो तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की योसेफाचे जे भाऊ आहे त्यांनी योसेफाचा हेवा जळत केला. योसेफाचे जे भाऊ आहे ना त्यांनी योसेफाचा हेवा केला आणि हेव्यापोटी त्यांनी आपल्या भावाला विकून टाकलं. बघा वचन काय सांगितलं, कोणीतरी 37वा अध्याय 11 आणि 28 वचनाचं. त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले, योसेफाला मिसर देशात विकून टाकतात. वचन 28. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इस्माइली लोकांना 20 रुपयांना विकून टाकले. ते योसेफाला येस, व्हेरी गुड, खूप छान. बघा योसेफाचे जे भाऊ आहे त्यांनी आपल्या भावाचा हेवा जो आहे ते केला, आपल्या भावाचा मत्सर त्यांनी केला, आपल्या भावाचा द्वेष जो आहे त्यांनी केला आणि त्या द्वेषाने त्यांना उकसवलं त्याला विकून टाकण्याकरता. त्या द्वेषाने त्यांना उकसवलं त्याला खड्ड्यात टाकण्याकरता. त्या द्वेषाने त्यांना उकसवलं आपल्या बापाला चुकीची बातमी देण्याकरता. त्या द्वेषाने त्यांना उकसवलं, त्याच्या अंगातून झगा काढून घेतला आणि तो एका मेंढराच्या रक्तामध्ये बुचकळला आणि खोटीची काही बातमी आहे ती आपल्या बापाला द्यायला त्यांना उकसवलं. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीचा हेवा करतो त्यावेळेला तो हेवा आपल्याला त्या व्यक्तीचं अनेक वेगवेगळ्या प्रकारे वाईट करण्याकरता जे आहे उकसवत असतो. आणि म्हणून हेवा करणं हे चांगलं नाही, कारण हेवा हा आपल्याला चांगल्या गोष्टी नाही तर वाईट गोष्टी करण्याकरता भाग पाडत असतो. आणि आज अनेक जण हेवा करत असल्या कारणामुळं अनेकांचं वाईट देखील करत आहे. एक भाऊ दुसऱ्या भावाला विकत आहे, एक भाऊ दुसऱ्या भावाला धोका देत आहे, एक भाऊ दुसऱ्या भावाकरता खड्डा खणत आहे, एक भाऊ दुसऱ्या भावाचं चांगलं पाहत नाही, त्याचं वाईट व्हावं या अनुषंगातून अनेक चुकीच्या गोष्टी करत आहे. लक्ष द्या, आपण देवाचे लेकरं आहोत आणि अशा प्रकारचा स्वभाव हा आपल्या ठाई मुळीच नसावा ही देवाची इच्छा आहे. असा स्वभाव आपल्या ठाई मुळीच नसावा, कारण हा स्वभाव घेऊन आपण देवाबरोबर चालू शकत नाही. हा स्वभाव जर आपल्यामध्ये आहे आणि आपण देवाची आराधना करत आहोत याचा अर्थ हा आहे की आपल्याला पाहिजे तसं देवाची आराधना करता येत नाही किंवा पाहिजे तसं आपण देवाला ओळखलेलं नाही. या ठिकाणी वचन सांगते की हेवा आपल्याला पाप करण्याकडे घेऊन जातो किंवा हेवा आपल्याला पाप करण्याकरता उकसवतो. आणि ह्या ठिकाणी योसेफाच्या भावांनी योसेफाला विकून पाप केलं, योसेफाच्या भावांनी योसेफाला खड्ड्यात टाकून पाप केलं, योसेफाच्या भावाने त्याचा जो काही अंगातला झगा आहे जो त्याच्या बापाने त्याच्याकरता शिवला होता तो काढून घेतला, त्याला मेंढराच्या रक्तामध्ये बुडवलं आणि आपल्या बापाला खोटी बातमी जी आहे ती दिली की तुझा मुलगा जो आहे ज्याच्यावर तू फार प्रेम करतो त्याला कोणत्या तरी हिंस्त्र पशूने खाऊन टाकलं, मारून टाकलं, त्याचा हा झगा आम्हाला भेटला काय, हा तोच आहे का? लक्ष द्या, म्हणजे आपल्या बापाला त्यांनी खोटी बातमी जी आहे ती काय केली माहिती का, आपल्या भावासंदर्भात दिली. आणि ह्या सर्व गोष्टी करण्याकरता त्यांना कोणी उकसवलं माहिती का,
त्यांच्या मनामध्ये असलेल्या त्यांच्या भावाविषयी समजतात. आणि म्हणून आपण मुळीच मत्सर जो आहे, हेवा जो आहे, द्वेष जो आहे, मुळीच करू नये. कारण आपण देवाची लेकरं आहोत. आपण देवाची लेकरं आहोत आणि आपल्याला देवाने ज्या गोष्टीसाठी निवडलेलं आहे त्या गोष्टी करण्याकडे आपण आपलं लक्ष दिलं पाहिजे. पुढचा मुद्दा क्रमांक 5 लिहा. मुद्दा क्रमांक 5 आहे मत्सर किंवा हेवा यामुळे नातेसंबंध कुजतात. मत्सरामुळे किंवा हेव्यामुळे जे काही नातेसंबंध आहे ते कुजून जातात. ज्या वेळेला एखादा कपडा किंवा एखादा कागद जर बऱ्याच महिने, बऱ्याच वर्ष जर तो वापरला नाही, तर ज्या वेळेस तसं तो कुजतो ना, तसे हेव्यामुळे किंवा मत्सरामुळे आपले जे काही नातं आहे ते कुजत असतं. हेवा आणि मत्सर आपलं जे काही नातं आहे ते कुजून टाकत असतं. बघा वचन काय सांगत, कोणीतरी 1 कोरिंथ 13 अध्याय आणि वचन 4 वाचण्यास हिम्मत करा. 1 कोरिंथ 13 अध्याय आणि वचन 4 काय म्हणत आहे? प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करत नाही, प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रीती जी आहे ना, प्रीती कधीही हेवा करत नाही. प्रीती कधीही एकमेकांचा हेवा करत नाही. जर तुमचं नातं जर एकमेकांबरोबर अतिशय मजबूत आहे, पती पत्नींचं, सासू सासऱ्यांचं, सुनेचं सासूचं किंवा इतर जे काही नाते आहेत, जर तुमची एकमेकांबरोबर जर नाती एकदम मजबूत आहे, तर ती नाती कुजण्याची शक्यता ही हेव्याच्या साह्याने टाळता येत नाही. हेवा किंवा मत्सर किंवा द्वेष भाव जो आहे आपली नाती कुजून टाकतो. पण जर तुम्ही एकमेकांवर खरी प्रीती करणारे असाल तर मग तुम्ही कधीच एकमेकांचा हेवा जो आहे ते करणार नाही. जर कुणाचं चांगलं होत आहे तर त्याच्या चांगल्या होण्यामध्ये तुम्ही देखील आनंद कराल. पण आज अशा प्रकारे असलेली लोक जी आहे, स्वभावाची प्रीती करणारे आणि चांगल्याबद्दल आनंद करणारे, हे आपल्याला पाहायला भेटत नाही. त्या उलट आपल्याला कोणती लोक पाहायला भेटतात, जर एखाद्याचं चांगलं झालं तर त्याचा हेवा करायचा, जर एखाद्याचं चांगलं झालं तर त्याची बरोबरी करायची, जर एखाद्याचं चांगलं झालं तर त्याला खाली जे आहे ते कसं खेचायचं, एखाद्याचं चांगलं झालं तर त्याच्याबद्दल कशा प्रकारे चुकीचं बोलायचं, अशा प्रकारची विचारसरणी ही मत्सराच्या साहाय्याने आपल्या जीवनात काम करते आणि आपलं जे नातं आहे ते मजबूत होण्याऐवजी ते कमजोर होऊन जातं. आणि अशाच प्रकारे जे काही कमजोर नातं आहे, उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 30व्या अध्यायामध्ये 1 आणि 2 वचनामध्ये 2 ज्या काही बहिणी आहेत सख्या, लिया आणि राहेल, त्यांनी एकमेकांचा मत्सर केला, त्यांनी एकमेकांचा हेवा जो आहे ते केला. आणि त्यामुळे काय झालं माहिती का, त्यांच्या कुटुंबामध्ये तणावपूर्व जे काही नातं आहे किंवा तणावपूर्व जे काही वातावरण आहे ते त्या ठिकाणी निर्माण झालं. त्यांनी एकमेकांचा हेवा केला असं कारण. बघा वचन काय सांगताय, उत्पत्ती पुस्तक 30 अध्याय आणि वचन 1 आणि 2. याकोबास आपल्यापासून काही मुलबाळ होत नाही असे पाहून राहेल आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली आणि याकोबास म्हणाली, आपण मला अपत्यवती करा, नाहीतर माझा प्राण चालला. तेव्हा याकोब राहेलीवर रागावून म्हणाला, मी काय देवाच्या ठिकाणी आहे, त्यावेळेस तुझ्या पोटी फळ निपजू दिले नाही. येस, व्हेरी गुड. बघा वचन किती स्पष्टपणे ठिकाणी आपल्याला हे सांगतं की एक बहीण दुसऱ्या बहिणीचा हेवा करू लागली. एक बहीण दुसऱ्या बहिणीबद्दल मत्सर जे आहे मत्सराने भरून गेली. एक बहीण दुसऱ्या बहिणीचा जो काही द्वेष आहे तो करू लागली. आणि अशा प्रकारच्या मत्सरामुळं, अशा प्रकारच्या द्वेषामुळं, अशा प्रकारच्या हेव्यामुळं त्यांचं जे काही पारिवारिक वातावरण आहे ते तणावपूर्ण झालं. आणि ती आपला पती याकोब याला अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणू लागली की माझी जी बहीण आहे, बघा वचन वाचू परत 1 आणि 2 वचन.
याकोबास आपल्यापासून काही मुलबाळ होत नाही असे पाहून राहेल आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली आणि याकोबास म्हणाली, आपण मला अपत्यवती करा, नाहीतर माझा प्राण चालला. तेव्हा याकोब राहिलेवर रागून म्हणाला, मी काय देवाच्या ठिकाणी आहे काय? त्यानेच तुझ्या पोटी फळ निपजू दिले नाही. हा याकोब जो आहे, बघा ह्या ठिकाणी याकोब हा तिच्यावरती रागवत आहे. म्हणजे एक तणावाचं जे काही वातावरण आहे त्या ठिकाणी पती पत्नींमध्ये जे आहे मत्सरामुळे, हेव्यामुळे निर्माण झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे एक बहीण दुसऱ्या बहिणीचा हेवा ज्या वेळेला करते त्यावेळेला जे काही नातं आहे, त्यामध्ये जे आहे ना पूजनाचा अनुभव जे आहे ह्या हेव्यामुळे येण्याची शक्यता त्या ठिकाणी ना करू शकत नाही. देवाने आपल्याला का निवडलेलं आहे की आपण जास्तीत जास्त आपलं नातं जे आहे ते मजबूत जे आहे ते ठेवणं, त्याच्यावरती काम करणं मजबूत ठेवण्याच्या उद्देशाने यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे. लक्षात द्या, जिथं मत्सर असतो ना तिथं कधी प्रेम आणि ऐक्य राहत नाही. जिथं एकमेकांचा हेवा करू लागतात ना परिवारातले लोक, त्या ठिकाणी एकमेकांप्रती प्रेम आणि एकमेकांप्रती असलेलं जे काही ऐक्य आहे ते तिथं राहत नाही. पवित्र शास्त्र बारकाईने वाचल्यानंतर आपल्याला हे समजतं की सर्वात जास्त एकमेकांमधलं प्रेम किंवा एकमेकांमध्ये असलेली जी काही ऐक्यता आहे ती कोणत्या गोष्टींमुळे जर नष्ट झालेली आहे तर त्याच्या मागचं कारण आहे त्यांनी केलेला एकमेकांचा हेवा, त्यांनी केलेल्या एकमेकांचा द्वेष, त्यांनी केलेला एकमेकांचा जो काही मत्सर आहे. त्यामुळं परिवारातलं जे नातं आहे ना ते कमजोर झालेलं आहे. परिवारातलं जे नातं आहे ना ते कुजलेलं आहे. परिवारातलं जे नातं आहे ना ते तुटलेलं आहे. परिवारामध्ये तणावाचं वातावरण जे आहे ते झालेलं आहे. आणि अशा प्रकारचं तणावपूर्ण वातावरण, अशा प्रकारचं कुजल्याचे जे काही नातेसंबंध आहे त्याचा अनुभव हा आपल्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून तर आपण एकमेकांचा हेवा जो आहे तो करू नये. सुनेने सासूचा करू नये, सासूने सुनेचा करू नये, पतीने पत्नीचा करू नये, पत्नीने पतीचा करू नये, किंवा घरामध्ये इतर जे काही नाते आहे त्या नात्यांपैकी कोणी कोणाचा हेवा करू नये. ही देवाची आपल्याला शिकवण आहे. जर देवाच्या शिकवणीप्रमाणे जर आपण चाललो तर निश्चित अर्थाने आपलं जे काही नातं आहे ते अधिक मजबूत जे आहे झाल्याशिवाय राहणार नाही. पण जर देवाच्या शिकवणीप्रमाणे आपण चाललो नाही तर आपलं नातं हे मजबूत होणार नाही. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. 6वा मुद्दा क्रमांक 6 लिहा. मत्सर आत्मिक जीवन नष्ट करून टाकतो. आपलं जे काही आत्मिक जीवन आहे ना, मत्सर, राग, हेवा पूर्णपणे नष्ट करून टाकतो आपलं आत्मिक जीवन जे आहे. बघा वचन काय सांगत आहे, याकोबाचं पत्र 3रा अध्याय आणि 14 ते 15 वचन आपण वाचूया आणि कशा प्रकारे मत्सर किंवा हेवा आपलं आत्मिक जीवन नष्ट करून टाकतो हे त्या ठिकाणी लिहिलंय. पहा, याकोबाचं पत्र 3रा अध्याय 14 आणि 15 वचन वाचा. तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरत नाही तर हे ऐहिक इंद्रियजन्य सैतानाकडले आहे. व्हेरी गुड. बघा, हे जे मत्सर किंवा तट पाडणं किंवा हेवा किंवा द्वेषभाव हे देवाकडून नाही, हे सैतानाकडून आलेलं आहे. सैतानाला पूर्वीपासूनच पती पत्नीने एकत्र राहिलेलं आवडत नाही. सैतानाला पूर्वीपासूनच परिवाराने एकत्र राहिलेलं आवडत नाही. सैतानाला पूर्वीपासूनच देवाच्या योजना ज्या आहेत त्या आवडलेल्या नाही. त्याने देवाच्या योजनेला नेहमी विरोध केलेला आहे आणि देवाच्या योजनेला पूर्ण न होऊ देण्याच्या अनुषंगातून त्याने लोकांमध्ये मत्सर टाकलाय, लोकांमध्ये हेवा टाकलाय, लोकांमध्ये द्वेषपणा टाकले आणि लोक द्वेषाच्या भावनेने उकसवले जातात आणि आपलं नातं जे आहे ते तोडून टाकतात, आपलं नातं जे आहे ते कुजवून टाकतात. बघा वचन काय सांगत आहे, वचन सांगत आहे स्पष्टपणे, तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिळू नका व सत्याविरुद्ध लबाडी जी आहे ती करू नका. म्हणजे मनामध्ये मत्सर आहे का? नाही. मनामध्ये तट पाडण्याची भावना आहे का? नाही. असं म्हणून नाही चालत, ते आहे. देवाचं वचन सांगतं की आपण
देवाला वेड्यात काढू शकत नाही, देवाला फसवू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने तट पाडण्याची किंवा मत्सर किंवा हेवा करण्याचा जो स्वभाव आहे तो आपण स्वीकारलं पाहिजे. त्यातून आपल्याला सुटकाराची गरज आहे. स्वीकारून तर सुटकारा भेटेल. वचन सांगत्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे की हे जे ज्ञान आहे हे ऐहिक आहे आणि हे इंद्रियजन्य आहे आणि हे सैतानाकडून आहे. लक्षात घ्या, हे सैतानाकडून आहे. सैतान हा अशा प्रकारे आपल्या नातेसंबंधामध्ये आपलं जे काही एकमेकांवर असलेलं नातं आहे ते कुजून टाकतो, तोडून टाकतो, किंवा आपलं जे आत्मिक जीवन आहे देवाबरोबरच्या वाटचालीमध्ये आपल्याला प्राप्त झालेलं ते नष्ट करून टाकतं. आणि अशा प्रकारचं आत्मिक जीवन येशूचं जे आहे नष्ट करण्याच्या अनुषंगातून फरीसी जे लोक आहे ना त्यांनी येशूचा मत्सर केला, त्यांनी येशूचा हेवा केला, त्यांनी येशूचा जो काही द्वेष आहे त्यांनी केला. बघा, कोणीतरी मत्तेचं पुस्तक 27 अध्याय आणि वचन 18 काढा आणि कोणीतरी मार्क 15:10 काढा. कोणीतरी मत्ते 27:18 वाचा. मत्ते 27:18. कारण त्यांनी येशूला हेव्याने धरून दिले हे त्याला ठाऊक होते. व्हेरी गुड. कारण हे जे फरीसी लोक आहे, हे जे मुख्य वडील वर्ग आहे, ह्यांनी येशूला द्वेषापोटी मत्सराने हेव्याने जे ते धरून दिलं. लक्ष द्या. आणि त्यांनी येशूला हेव्याने धरून दिलं असल्या कारणामुळे त्यांनी त्यांच्या स्वतःचं आत्मिक जीवन जे आहे ते नष्ट करून घेतलं. बघा, मार्क 15 अध्याय आणि वचन 10 काय म्हणते पहा. 15 अध्याय वचन 10. कारण मुख्य याजकांनी त्याला हेव्याने धरून दिले होते हे त्याला समजले होते. हा, मुख्य याजकांनी ते येशूचा हेवा करायचं ते. कारण येशू अधिकारयुक्त वाणीने लोकांना देवाबद्दल सांगायचा, अधिकारयुक्त वाणीने लोकांमधले अशुद्ध आत्मा काढायचा. हो, येशू हा अनहळ्यांना बरं करायचा, येशू हा मुक्यांना वाचा द्यायचा, येशू हा बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती द्यायचा, कुष्ठरोग्यांना बरं करायचा, जे अपंग आहे त्यांना तो चालण्याची शक्ती द्यायचा, जे मेले त्यांना जिवंत करायचा. लक्ष द्या, येशू हा देवाचा एकमेव पुत्र आहे आणि त्याने ह्या भूतलावरती मानव देहामध्ये राहून लोकांच्या चांगल्याच्या भल्यासाठी काम केलं, चांगलं भल्यासाठी काम केलं त्याने. त्याचं अशा प्रकारचं काम पाहून मुख्य याजकांना त्याचा हेवा वाटू लागला. कारण दिवसेंदिवस थव्याच्या थवे लोक लोक हे येशूचं ऐकण्यासाठी येशूच्या मागे जायचं आणि त्यांना ते आवडलं नाही. म्हणून त्यांनी मत्सर केला, हेवा केला, त्यांनी येशूचा द्वेष केला आणि त्या द्वेषाने त्यांना उकसवलं येशूला वधस्तंभावरती मारून टाकण्याकरता. आणि असं करून त्यांनी त्यांच्या स्वतःचं आत्मिक जीवन जे आहे देवाबरोबरचं नातं त्यांनी त्या ठिकाणी नष्ट करून घेतलं. आपण देखील अशा प्रकारे करतो. ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीचा मत्सर करतो, त्या मत्सरावर आपण उकसवलं जातो, त्याचं वाईट करतो, त्यावेळेला ते वाईट त्याचं झालेलं आपल्या जीवनामध्ये आपलं नाते संबंध जे आहे ना आत्मिक देवाबरोबर असलेलं ते आपण नष्ट करून घेत असतो. आणि हे आपलं नातेसंबंध नष्ट होऊ नये म्हणून आपण मत्सर, हेवा, द्वेष करणं सोडून देणं फार गरजेचं आहे. जर आपण सोडून दिलं आपलं आत्मिक जीवन आशीर्वाद होईल. शेवटचा मुद्दा, मत्सर शेवटचा नाश करतो. शेवटचा मुद्दा लिहा, मत्सर शेवटचा नाश करतो. आपला वेळ झाला आहे, फक्त रेफरन्स लिहून घ्या. नीतिसूत्रे 6 अध्याय वचन 34 लिहा. नीतिसूत्रे 6 अध्याय आणि वचन 34. ज्या वेळेला आपण हेवा करतो त्यावेळेला तो हेवा शेवटचा जो काही नाश आहे तो करत असतो, हे समजण्याकरता नीतिसूत्रे 6 अध्याय वचन 34 जे आहे ते वाचा आणि मग तुम्हाला ते समजेल. आणि बघा, कोरह जे आहे, कोरह जे आहे ना, कोरह हा मोशेचा जो काही मत्सर आहे तो करू लागला आणि त्याने मोशेचा मत्सर केल्यामुळं, त्याने मोशेचा हेवा केल्यामुळं त्याचा नाश झाला, त्याचा शेवट झाला. आणि गणना 16 अध्याय आणि 1 ते 32 वचन आपण वाचतो. त्या ठिकाणी
कोरह आणि इतर जे काही वडील वर्ग आहेत ते मोशे विरुद्ध उठले, त्यांनी मोशे विरुद्ध बंड केला. लक्ष द्या, त्यांनी त्यांच्या स्वतःवरती जे आहे ना अनर्थ ओढून घेतला, त्यांनी त्यांच्या स्वतःवरती नाश जो आहे तो ओढून घेतला. आणि म्हणून मत्सर करणं चांगलं नाही, एखाद्याचा हेवा करणं चांगलं नाही, एखाद्याचा द्वेष करणं हे चांगलं नाही. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःचा नाश करून घेऊ नये ही देवाची इच्छा आहे. देवा हे वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करू.